नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहेत. आज दिनांक आहे 19/12/2025. आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे. आपण आरोग्य शिबिर या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जाणून घेऊ की कोणत्या कोणत्या तपासण्या या ठिकाणी चालू आहेत. नमस्कार मित्रांनो, आरोग्य शिबिर या ठिकाणी सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ की कोणत्या कोणत्या तपासण्या चालू आहेत काय नाही. सर, आपली थोडीफार माहिती सांगा सर. नमस्कार, मी राजकिरण जोंधळे, ICTC लोहा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय लोहा येथून आहे मी. आणि आज या ठिकाणी माळेगाव यात्रेनिमित्त म्हणजे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं जिल्हा परिषद विभाग जे आहे त्यांनी इथं स्टॉल लावलेला आहे आरोग्याविषयीचा. या ठिकाणी तुम्ही बघताल सगळीकडे तुम्हाला आरोग्याविषयी म्हणजे पोस्टर्स वगैरे दिसत आहेत. त्यांच्यावर भरपूर माहिती दिलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक येत आहेत ते खरोखरच या गोष्टी वाचतायत, त्यांना त्याबद्दल नॉलेज भेटत आहे. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी ICTC लोहा आणि ICTC कंधार हे आमचे म्हणजे सहकारी आहेत. आम्ही सगळे मिळून या ठिकाणी HIV, शिकल सेल, आमचे शेख साहेब सुद्धा आहेत मागे, ते शिकल सेलची तपासणी करत आहेत. आणि सगळ्या तपासण्या इथं होत आहेत. लोकांचा म्हणजे प्रतिसाद खूप चांगला आहे. आणि विशेष म्हणजे शासनाने ज्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवलेला आहे की या यात्रेनिमित्त जे भाविक येतात या ठिकाणी, तर त्यांची दर्शनाबरोबर किंवा यात्रा एन्जॉय करताना इतरही चांगल्या गोष्टी घडाव्यात, जसे की आरोग्याविषयक त्यांना माहिती भेटावी, त्याचबरोबर त्यांच्या रक्त तपासण्या व्हाव्यात. आणि जे तातडीचे पेशंट असतात त्यांना आम्ही इथून माळेगावच्या रुग्णालयात रेफर करतो आणि त्या ठिकाणाहून त्यांना तुरंत म्हणजे सोयी सुविधा म्हणजे जसं की मेडिसिन वगैरे असेल किंवा इंजेक्शन्स, एखादा पेशंट जर सिरियस असेल BPची तपासणी होते, शुगरसुद्धा होते. आणि अशा विविध तपासण्या करून भाविकांची गैरसोय होणार नाही याबद्दल खूप चांगलं काम झालेलं आहे. आमच्या नांदेड जिल्ह्याचे जे डॅप्कोचे मेन आहेत DPO सर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर माननीय अंकुश सर, यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी म्हणजे आमची ऑर्डर काढलेली आहे आणि त्यांच्या अंडरमध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत आहोत. आणि मागच्या 2 दिवसापासून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे. भरपूर लोक येत आहेत, तपासणी करतायत आणि इथं लावलेले पोस्टर्स किंवा त्यांच्या मनात असलेल्या शंका आरोग्याविषयीच्या इथं विचारतायत. आणि इथं बसलेले सर्व आरोग्य कर्मचारी त्या सगळ्यांना मोलाचं असं मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यामुळे असं आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की जो हा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे त्या स्टॉलचा पुरेपूर उपयोग होत आहे. जनतेला भरपूर नॉलेज त्याचबरोबर सोय आणि सुविधा पूर्ण भेटत आहेत. याबद्दल जनताला सुद्धा म्हणजे निश्चिंत राहावे, येणाऱ्या लोकांनी यावे, भेट द्यावी आणि आपल्या तपासण्या करून घ्याव्या. त्याचबरोबर काही आरोग्याविषयक अडचणी असतील तर इथं बरेचसे असे मार्गदर्शक बसलेले आहेत, त्यांना विचारून तुम्ही तुमच्या समस्यांचं समाधान करून घेऊ शकता. धन्यवाद सर, किती नोंदणी झालेल्या आहेत आतापर्यंत? नियर अबाउट आमच्याकडे म्हणजे तपासण्यांसाठी कालपासून आजपर्यंत 700 ते 800 नोंदणी झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे इतर लोक आहेत ज्यांचे म्हणजे समस्या आहेत, ज्यांच्या मनात किंवा शंका आहेत एखाद्या आजाराविषयी, HIV असू द्या किंवा TB असू द्या, हत्तीरोग असू द्या किंवा महिलांचा स्तनांचा कॅन्सर असू द्या, तर असे लोक सुद्धा येऊन भेटत आहेत आणि त्यांच्या मनात असलेल्या शंकांचं निरासन करण्याचा प्रयत्न आमच्या इथे आरोग्य विभागाचे कर्मचारी पूर्णपणे करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे वायवासे सर आहेत जे कुष्ठरोग म्हणजे संदर्भात काम करतात. त्यांनी इथं येणाऱ्या प्रत्येक पेशंटला कुष्ठरोगांविषयी जनजागृती केलेली आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पांढरे डाग असतील तर त्यांची तपासणी सुद्धा इथं केली जाते आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आणि गरज असल्यास एखादा पेशंट जर भेटला, जसं की लक्षणे म्हणून त्यांनी पेशंटला पूर्णपणे सांगितलेल्या लक्षणे माहीत झाली की रुग्णाला कळतं की आपल्याला नेमका आजार आहे किंवा नाही. त्यामुळे ते लक्षणं सुद्धा सांगतात, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा सांगतात आणि ज्या पेशंटला आवश्यक आहे, गरज आहे, त्या पेशंटला गोळी उपचार सुद्धा करत आहेत. आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे लोकांना बराचसा फायदा होत आहे. धन्यवाद. थँक्यू.
नमस्कार मित्रांनो, मी आलोय आरोग्य शिबिरामध्ये. मी पूर्ण माझ्या तपासण्या करणार आहे. तुम्ही पण या आरोग्य शिबिरामध्ये तपासण्या करा. ह्या वर्षी जरी नाही केल्या तर पुढच्या वर्षी आरोग्य शिबिर भरत असतं. पुढच्या तर वर्षी या पूर्ण तपासण्या अवश्य करा. धन्यवाद. सटवायची तळापाशी आणि ते येते बरोबर कुठून येते माहित नाही पण येते.